स्कूल जोहे येथे नूतन स्वच्छतागृह व सोलर पॅनलचे हस्तांतरण. रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीची मदत. शाळांच्या बाबतीत सध्या स्पर्धेचे युग असून शिक्षणाबरोबरच सुसज्ज शाळा इमारत बांधण्याचा सर्वच संस्था प्रयत्न करत असतात. शहरासोबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी सुसज्ज इमारतीसाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असते. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज जोहे येथे रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी यांच्या सहकार्याने नूतन स्वच्छतागृह, सोलर पॅनल व 120 बेंचेसचे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे रायगड विभाग प्रमुख प्रकाश हाके, स्कॉर्पिओ मरीन मॅनेजमेंट इंडिया कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन तरुण कुमार, रोटरी ठाणेचे माजी अध्यक्ष संतोष शिंदे, विद्यमान चंद्रशेखर लिमये, कॅप्टन प्रसाद तेंडुलकर, कॅप्टन सुरेश कल्याणकर, ललित माने, आजीव सेवक SR बेडगे, निरीक्षक संजय महाजन, सुरेश पाटील, पेण कॉलेज प्राचार्य बाळासाहेब धुदाळे, चेअरमन अशोक मोकल, उपाध्यक्ष राल पाटील, मुख्याध्यापक SR पाटील, अर्चना कटके, स्कूल कमिटी सदस्य काशीनाथ पाटील, देवा पेरवी, तुळशीदास पाटील, लहू पाटील, पांडुरंग घरत, लवेंद्र मोकल, रामभाऊ मोकल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रकाश हाके यांनी सांगितले की बापूजींनी त्या काळात आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात व कर्नाटक बेळगावमध्ये शाळा सुरू केल्या. रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक स्तर सुधारण्याचा काम बापूजींमुळे सुरू आहे. रोटरी क्लबच्या मदतीचे हात जिथे जिथे लागतात तिथे नक्कीच कायापालट होतं. सोन्यासारखे कामही होते. बापूजींनी सुरू केलेले शिक्षण वाढवण्याचे काम सध्या रोटरी करत असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवले असून विद्यार्थी खूप हुशार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेचा चालना व प्रोत्साहन मिळाले तर भविष्यात प्रत्येक क्षेत्रात बदल घडवू शकतात. मात्र त्यांना शहरासारखी सुसज्ज इमारत असणे काळाची गरज झाली आहे. यावेळी त्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंगे यांनी पाठवलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखवला. तर प्रास्ताविक करताना प्राचार्य SR पाटील यांनी सांगितले की आमच्या विद्यालयात शासकीय अनुदान नाही, फक्त शिक्षकांची पगारे शासन करत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची फी आकारली जात नाही. परिसरातील 10 किलोमीटर मधील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. शाळेची सदर इमारत 55 वर्षाची जुनी इमारत आहे. 1961 साली बापूजींनी स्थानिकांच्या सहकार्याने कौलारू शाळा बांधली. मात्र रोटरी क्लब व समाजातील दानशूर व्यक्तीमुळे शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण सुरू आहे. तसेच विद्यार्थ्यांसह स्वामी विवेकानंद संस्थेच्या शाळांसाठी यापुढे कायम सहकार्य करणार असल्याचे आश्वासन स्कॉर्पिओ कंपनीचे तरुण कुमार यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक SR पाटील तर सूत्रसंचालन स्नेहल वर्तक आणि आभार गोरेसर यांनी मानले. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, जोहे, पेण. इधर आके आपके साथ बैठ के आपको आपके स्कूल में थोड़ा कॉन्ट्रीब्यूट कर पाए. आपके मेरे को पता चला आपके प्रिंसिपल सर इसी स्कूल से पढ़े और आज आपके प्रिंसिपल है. कि बेटी इसी स्कूल से पढ़ी, आज डॉक्टरी की पढ़ाई करती है. तो ये आपको दिखा रहा है बच्चों की थोड़ा सा पढ़ाई करके, थोड़ा सा लगन करके आप किधर किधर जा सकते हैं. तो प्लीज स्कूल का फायदा उठाइए, पढ़ाई करिए. मेरे को मालूम है सबको खेलना है, सबको addressing basic needs for a conducive learning environment. Access to proper sanitation facilities is not just a matter of convenience, it is a fundamental right that ensures the dignity and well-being of every individual. Unfortunately, many students, especially girls, face challenges in pursuing education due to the lack of suitable facilities. The toilet blocks we inaugurate today are a step towards breaking down these barriers. These facilities aim to provide a safe and hygienic environment for girl students, promoting their attendance and retention.